राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये चंपतराय यांचा राजीनामा, विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनानंतर आता राम मंदिर ट्रस्टच्या महासचिव पदाचा राजीनामा, अनिल मिश्रा यांच्याकडूनही राजीनामा। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये राऊतांचं ट्विट, ठाकरेंच्या शिवसेनेचं मंदिरासाठी दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब, 4 किलो चांदीची वीट नेमकी गेली कुठे? संजय राऊतांकडून ट्विट करत सवाल उपस्थित। राज्यसभेसाठी कोणाच्याही दारात गेलो नाही, विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही, सुनेत्रा पवारांच्या भेटीवर नवनीत राणांचं भाष्य। तर अमरावती लोकसभेसाठी आत्तापासून कंबर कसून मैदानात उभी, राणाच्या वक्तव्यानं राजकीय चर्चा। पंकजा मुंडेंच्या जीवावर आमदार झाले आणि आता त्यांच्यावरच टीका करतात। नाव न घेता प्रीतम मुंडेंच्या आमदार प्रकाश सोळंकेंवर टीका। परळीच्या दोन्ही बहिणी भावांनी माझ्या विरोधात काहींना उभं करत मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, सोळंकेंनी केलेला आरोप। शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंचं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र, संजय राऊतांच्या भाषेविरोधात पत्र लिहून तक्रार। राऊत शिवीगाळ अभद्र भाषा वापरतात, राऊतांवर तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करा, पत्रातून मागणी। महिलांबाबत शिव्या देण्याचं प्रमाण जास्त, याबाबत आम्ही गंभीर आहोत, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकरांची प्रतिक्रिया। जनप्रतिनिधींकडे बोलण्याचं आणि वागण्याचं शहाणपण असावं, अन्यथा महिला आयोगाला पावलं उचलावी लागतील, राहटकरांचा इशारा। महिला आरक्षण विधेयकासाठी इतर पक्षातील खासदारांचा पाठिंबा, इतर पक्षातील खासदार एनडीएत सहभागी होत असल्यानं महिला विधेयक मांडण्यासाठी मोठी मदत होणार। महिला आरक्षण विधेयकावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचा दावा, लोकसभेत महिला विधेयक येणं महत्त्वाचं, रक्षा खडसेंचं वक्तव्य। राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांना अल्टिमेटम, एसआयआर संदर्भातील कामाला वेग द्या, घरात बसून राहू नका, राज ठाकरेंचा कडक शब्दात सूचना। शेवटचं सांगतोय, कामाला लागा, पदावरून हटवलं तर माझ्याकडे येऊ नका, असाही इशारा। ठाकरेंचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदेंचं एकत्रित तिरुपती बालाजी दर्शन। शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दोन्ही नेत्यांचं एकत्र दर्शन, नवस फेडण्यासाठी तिरुपती बालाजीला गेल्याची सूत्रांची माहिती। खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची माहिती। आता वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। केतनला टक्कल असल्यानं सियाला त्यांच्याशी लग्न करायचं नव्हतं, केतन अग्रवाल वीग वापरत असल्यानं सियाला खटकत होतं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाब समोर। मयत केतन अग्रवालच्या आई वडिलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी, तर दोषींना कठोर शिक्षा देणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर लोहगड प्रकरण अनाकलनीय, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोहगड हत्या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची बुधवारी रात्री लोहगडावर पाहणी, घटनास्थळाची पाहणी करत स्थानिकांशी साधला संवाद। केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट होणार असल्याची माहिती। लोहगडवरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्याची चूक असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी, आरोपी सिया गोयलच्या आईची प्रतिक्रिया। माझी मुलगी दोषी आढळली तर त्याच ठिकाणाहून तिलाही खाली फेकून द्या, सियाच्या आईची प्रतिक्रिया। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांना आश्वासन। लोहगडावरील घटना अनाकलनीय, फडणवीसांची प्रतिक्रिया। काही नेते राजकीय स्टंटबाजी करत आंदोलन करतात, भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांची रोहित पवारांवर उपोषणावर टीका। अशा आंदोलनामागे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय भूमिका अधोरेखित होते, कृष्णराज महाडिकांची टीका। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत आमदार संजयनाथ जाधव यांना दिलासा, औरंगाबाद खंडपीठाकडून उमेदवारी कायम, उमेदवारी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती, न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा। आरोग्य सेवेचे धक्कादायक वास्तव समोर, 13 कोटी लोकसंख्येसाठी फक्त 13,530 रुग्णवाहिका, माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर, तर रुग्णवाहिकेच्या संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य।